आणि संपूर्ण आयोजन कमिटी इथे सज्ज झालेली आहे. 12वा खेळाडू पाठवा मोहन दादा. आपला 12वा खेळाडू असेल तर पाठवा. कपिलजी चौधरी, कपिल गायकवाड आपण यायचं आहे. दत्ता पवार आज संघामध्ये दिसत नाहीयेत. चला आपण आजच्या या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसातून पहिल्या सामन्याला लगेच सुरुवात करूया. अतिशय चांगली स्पर्धा आणि कालचा दिवस अक्षरशः गाजवला तो सोनादेवी टेमघर या संघानं शेवटच्या अंतिम सामन्यातून गावदेवी पूर्णा संघाला पराभूत करून त्यांनी या स्पर्धेची सुपर 3 ची फेरी गाठलेली आहे. फ्री क्वार्टर फायनलचा सामना त्यांनी जिंकून सुपर 3 मध्ये प्रवेश मिळवलेला आहे. म्हणजे या स्पर्धेच्या एका ट्रॉफीचे ते हकदार झालेले आहेत. चला लगेच आपण स्पर्धा सुरू करू. अधिक वेळ घेऊ नका. चला वरदेवी ताडेली उमेश चौधरी आपली सलामी जोडी पाठवा लगेच. सरवली संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. पिंडे पाटील ऑल टीम. चला आपण वेळ नका घेऊ. 10 वाजून 12 मिनिटं झालेली आहेत. सामना आपण सुरू करूया. पिंटे भाऊ काय प्रॉब्लेम काय? फलंदाज मोहन दादा तुमचा काय प्रॉब्लेम आहे का? चला ना फलंदाज पाठवा. आपण सामना सुरू करूया. विनाकारण वेळ वाया घालवू नका. आपण दोन्ही संघ तयार असतील तर खेळायला सुरुवात करा. आज देखील आपल्याला 9 सामने खेळवायचे आहेत.
धन्यवाद सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. जय हनुमान सरवली नवीन 40+ आयोजित सरपंच चषक 2025चा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातून आपण पहिला सामना पाहणार आहोत. जय हनुमान सरवली आणि वरालदेवी ताडाली संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजीचा धाडसी निर्णय घेतलाय आणि गोलंदाजीसाठी इथे आयोजक संघ जय हनुमान सरवली संघाला आमंत्रित केलेले आहे. असं मला वाटतं 100 मधून तुम्हाला फक्त आणि फक्त 10%च संघ पाहायला मिळतील की ते प्रथम फलंदाजी करतात. पहिल्या सामन्यातून वेलकम नामदेवजी चौधरी, माजी ग्रामपंचायत सदस्य सरवली आणि उद्योजपती आणि सिनियर 40+ चे एक उत्कृष्ट क्रिकेटर. वेलकम पंडितजी चौधरी, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. माजी सरपंच ग्रामपंचायत सरवली, आपण देखील मान्यवर कक्षामध्ये या. आपल्या सरवली गावातील आजी माजी सरपंच, गावचे समाजसेवक, ज्येष्ठ नागरिक, त्यानंतर गावचे पोलीस पाटील असतील, माजी ग्रामपंचायत सदस्य, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि गावचे उच्च शिक्षित काही व्यक्तिमत्व असतील, त्यांना सर्वांना या स्पर्धेच्या माध्यमातून आमंत्रित केलं जातोय. नक्कीच या क्रीडानगरीमध्ये सचिन स्पोर्ट पूर्णा संघाचं देखील शुभागमन झालेलं आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट जो संघ आहे आजच्या दुसऱ्या सामन्यातून आपण पाहणार आहोत जय बजरंग कारिवली ब आणि सचिन स्पोर्ट पूर्णा. नक्की जगदीशजी पाटील, दीपाजी म्हात्रे, ऑल टीम आपलं स्वागत आहे. जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. आजच्या दिवसातून पहिला चेंडू घेऊन भरत पाटील आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. सर्वांना जय श्रीराम. 10:17 आजच्या दुसऱ्या दिवसाचा पहिला चेंडू आणि फलंदाज सुशीलनं चेंडूला स्क्वेअर लेग रिझनमध्ये खेळून काढलंय. मिली लेग सिंगलनं स्वतःचं आणि वरालदेवी ताडाली संघाचं धावांचा श्रीगणेश होतोय. नक्कीच मी मगाशीच उल्लेख केला आहे की जय हनुमान सरवली संघानं नवीन 40+ संघटनेमध्ये सलग 3 ट्रॉफ्या उचलण्याचा मान पटकावलेला आहे. स्वर्गीय कबीर निर्मल, त्यानंतर जय गावदेव वडुणवकर आणि त्यानंतर आपण भिनार इथे जी स्पर्धा पाहिली होती, इथे किशोर चौधरी यांचा अगदी तोल तिथे जाताना आपण पाहिला होता, कारण स्वतःला आवरलंय. अगदी पॉइंट रिझनला आहेत. किशोर चौधरी 2 धावा या चेंडूवर आलेत. प्रवीण आणि सुशील 2 चेंडू 3 धावा. इथे हा चेंडू देखील किशोर चौधरी यांच्या दिशेनं मिळेल, फक्त एक सिंगल. किशोर चौधरी एक चांगले फलंदाज आहेत. पिंट्या पाटील, रवी चौधरी, भरत अशी चांगली नावं या संघामध्ये आहेत. आणि भोलेनाथ पाटील, नक्कीच भोलेनाथ पाटील यांनी या संघामध्ये जेव्हापासून एंट्री केलेली आहे तेव्हापासून या संघाचे दिवस आणखीन चांगले आलेले आहेत. चांगले गोलंदाज आहेत. इथे हा फटका ऑन द ऑफच्या अंदाजानं केले आहेत. बघूया चेंडू मिड ऑफला. पिंट्या पाटील थोडीशी चुकी करतात. दुसरीची कॉलिंग आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण झालेली आहे. नक्कीच थोडासा दबाव आयोजक संघावर आहे. जय हनुमान सरवली संघ घरच्या मैदानावर खेळतोय आणि मोठ्या संख्येने प्रेक्षक टीव्हीला जोडले असतील, कारण की या सामन्याची चर्चा स्पर्धा सुरू होण्याआधी गावात झाली असेल आणि सर्वांनी अगदी टीव्ही ऑन केला असेल. होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून आम्हाला जोडलेल्या सर्व प्रेक्षकांचं देखील आपण स्वागत करूया सरपंच चषक 2025 मध्ये. क्या बात है. के कैलास मडवी, गावदेवी सोनाले 40+ चे एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि आमच्या भिवंडी शिवभाव ग्रुपचे एक ऍक्टिव्ह सदस्य आहेत. यांनी जय हनुमान सरवली संघाला शुभेच्छा दिल्यात. खास करून भोलेनाथ पाटील आणि शिवा पाटील आणि ऑल टीम खूप खूप आपलं स्वागत आहे. के कैलास मडवी सोनाले यांच्याकडून या स्पर्धेला आणि खास करून जय हनुमान सरवली या संघाला शुभेच्छा आल्यात. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम राम पाटील, हरिभक्त पारायण आणि एक उत्कृष्ट क्रिकेटर राम पाटील, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम.
धावसंख्या 8. गोलंदाज भरत पाटील. सुरेख चेंडू, वाईट यॉर्कर, कमालीचा चेंडू हाताळलाय. पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि बिनबाद 8. प्रवीण आणि सुशील ही जोडी आपण खेळपट्टीवर पाहतोय. अतिशय चांगली स्पर्धा. 8 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आलेत. सुरुवात काहीशी चांगली आहे. सरोली संघाची फिल्डिंग थोडीशी खराब जरूर पाहायला मिळाली, मात्र भरत पाटील यांचं कौतुक करावं लागेल. सराव सध्या चांगला आहे. आपण पाहिलं तर भरत पाटील सुरुवातीला काहीशी गोलंदाजी खराब टाकत होते, मात्र त्यानंतर सरावावर भर दिलाय आणि पुन्हा एकदा एक अचूक टप्प्यावर त्यांनी गोलंदाजी करायला सुरुवात केलेली आहे. नक्कीच आपण पाहिलं तर मान्यवर कक्षामध्ये नामदेवजी चौधरी असतील, राम पाटील, सुरेंद्र चौधरी, जितू चौधरी सारखे दिग्गज खेळाडू 40+ मान्यवर कक्षामध्ये आहेत आणि नक्कीच आपल्या सहकारी खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी ते आवर्जून उपस्थित आहेत. आज नितेश चौधरीचा वाढदिवस आहे. जय हनुमान सरवली नवीन 40+ संघाचे एक करता धरता आहेत आणि अध्यक्ष आहेत. तसेच भीमजी चौधरी हे देखील कार्याध्यक्ष आहेत. पिंट्या पाटीलनं संघ बांधणीसाठी ज्यांची मेहनत आहे त्यांचं कौतुक गुणगान त्यांनी गायलेलं आहे. चला रवी चौधरी, लगेच आपण फिल्डिंग लावून घ्या. गाडी बघा कोणाची आहे. अगदी लॉंग ऑफला जी गाडी आहे रेड कलरची 4 व्हीलर, जरा पुढे घ्या. ज्या लाडक्या प्रेक्षकाचे असेल त्यांना विनंती आहे. धन्यवाद. गाडी वाहन चालक सचिन स्पोर्ट पूर्णा आणि जय बजरंग कारिवली ब, मंगेशजी नाईक, सुभाष बत्तीनी, ऑल टीम आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दोन्ही संघाने आपली रिपोर्टिंग करून घ्या. रवी चौधरीचा पहिला चेंडू बॅटला चाटून चेंडू शॉर्ट फाईन लेग इनफिल्डच्या आतमध्ये अडवलाय. धर्मा चौधरी क्या बात आहे. चांगली फिल्डिंग आणि त्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेमध्ये प्रत्येक संघ नायकाला पहिल्या फेरीच्या सामन्यासाठी कोल्ड्रिंक शीतपेय दिलं जातोय. चांगली फिल्डिंग. पिंट्या पाटील आणि धर्मा चौधरी हे 2 इष्टिरक्षकाचे केंद्रबिंदू. गती परिवर्तन, हलक्या हाताने चेंडू हाताळला. रवी चौधरी झेल कठीण, मात्र प्रयत्न चांगले पाहायला मिळाले. धावा मिळतील 2. सुशील यांच्या खात्यामध्ये 2 धावा. 2 धावींनी वरालदेवी ताडाली संघ आपल्याला पुढे सरकताना पाहायला मिळतोय. 11 वर. दुसऱ्या ओव्हरचे 2 चेंडू टाकून झालेत, म्हणजे 8 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 11 ही धावसंख्या. स्टेप आउट जरूर झालेत. फलंदाजाला आमंत्रण दिलंय. बॅटची कडा आणि एस्टेनच्या मागे टिपलाय झेल. फलंदाज बाद सुशील. विलास चौधरीनं झेल टिपलाय. पहिली विकेट रवी चौधरीच्या खात्यामध्ये. फलंदाज बाद. साठी येईल का? चला का सामना काय थांबलाय. जगू चौधरी वेलकम.
जॉनमन सरवली सिनियर 40+ एक सिनियर खेळाडू आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत। आज मान्यवर कक्षामध्ये खूप मोठ्या संख्येनं या गावातील 40+ चे उत्कृष्ट क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळतात। गोलंदाज तयार आहेत। रवी स्विच हिटचा इथे वापर केलाय नवीन आणि चेंडूला अगदी पाठवलाय डीप थर्ड मॅन रिझन कडे चेंडू सरसावतोय। नवीनच्या बॅट मधून हा नवीन चौकार। रवी यांच्या दुसऱ्या ओव्हरचे 4 चेंडू टाकून झाले आहेत, म्हणजे 10 चेंडूमध्ये 15 धावा आलेत। नवीनच्या या चौकारानं वरालदेवी ताडाली संघाच्या फलकाला धावांची संजीवनी मिळालेली आहे। बघूया ओव्हर द विकेट ना रवी चौधरी यांचा चेंडू इथे पुन्हा एकदा तोच प्रयोग जरूर केलाय, मात्र चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाहीये। एस्टनच्या मागे आपण विलास चौधरी यांना पाहतोय। शॉर्ट थर्डमॅनला पिंट्या पाटील, तर नक्कीच शॉर्ट फाईन लेगचे धर्मा चौधरी यांना मात्र आपण पॉइंट रिझनला पाहतोय। शेवटचा चेंडू अतिशय चांगला तेज तर्रार चेंडू टाकलाय। इथे एसटी रक्षक जरूर चुकलेत, मात्र एक धाव मिळेल वरालदेवी ताडाली संघाला 22च्या स्वरूपात। धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचलेली आहे। 8च्या सरासरीनं 2 ओव्हरमध्ये 16 धावा आलेत। मान्यवर कक्षामध्ये आज आपण पाहतोय संतोष पाटील, शरद माली, जितू चौधरी, नामदेव चौधरी, सुरेंद्र चौधरी, हरिभक्त पारायण, राम पाटील आणि जग्गू चौधरी या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। सरपंच चषक 20-25 नक्कीच मित्रांनो आपण ज्या स्वागताने सन्मान घेऊया। नक्कीच भीम चौधरी आपले शुभ हस्ते आपण आलेल्या मान्यवरांचं इथे स्वागताने सन्मान करायचे आहेत। अतिथी देव भव, नक्कीच पाहुणा हा देवासमान आहे आणि त्याचा मान आणि सन्मान करणे आपलं हार्दिक कर्तव्य आहे। आपण स्वागताने सन्मान करूया। संतोषजी पाटील आपण पुढे या। संतोषजी पाटील यांना आपण त्यानंतर शरदजी माली आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत। त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान जे हनुमान सरवली संघाचे कार्याध्यक्ष आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सरवली भीम चौधरी यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान या मान्यवर कक्षामध्ये केला जातोय। त्यानंतर जानमन सरवली सिनियर 40+ चे एक उत्कृष्ट एसटी रक्षक फलंदाज जितू चौधरी आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत। जितूजी आपण पुढे या। जितू चौधरी सरवली गावचं एक उत्कृष्ट क्रिकेटर म्हणून ज्या खेळाडूनं स्वतःच्या गावाचं नाव या भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर नाव लौकिक केलेला असा खेळाडू जितू चौधरी याचा स्वागत आणि सन्मान। त्यानंतर ग्रामपंचायत सरवलीचे माजी ग्रामपंचायत सदस्य उद्योजक उद्योगपती आणि जानमन सरवली सिनियर 40+ चे एक उत्कृष्ट क्रिकेटर नामदेवजी चौधरी आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत। त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान करूया। नामदेवजी चौधरी हे देखील एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत। जय भोलेनाथ सरवलीपाडा संघाकडून खेळताना आपण नामदेव चौधरी यांना पाहतोय। माणिकजी पाटील आपलं देखील स्वागत आहे। त्यानंतर सुरेंद्र चौधरी आपण पुढे यायचे। सुरेंद्र चौधरी यांचं देखील स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। स्वागत आणि सन्मान मित्रांनो केला जातोय पाहुण्यांचा आणि मान्यवरांचा। सुरेंद्र चौधरी यांचं देखील स्वागत आणि सन्मान। त्यानंतर हरिभक्त पारायण, राम पाटील, जय हनुमान सरवली संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर राम पाटील आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत। त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान करूया।
वेलकम गणेशजी पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सरवली. स्वागत आणि सन्मान या माऊलींचा होतोय. वारकरी संप्रदायाचे सदस्य आहेत राम पाटील. त्यानंतर पुढील स्वागत सन्मान जग्गू चौधरी. जय भोलेनाथ सरवली सिनियर 40+ चे एक कूल कॅप्टन. त्यानंतर माणिक पाटील आपल्या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आहेत. आपल्या सरवली गावचे समाजसेवक. वेलकम बर्थडे बॉय नितेश चौधरी. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. माणिकजी पाटील यांचा आपण स्वागत सन्मान करूया. माणिकजी पाटील यांना देखील आपण सन्मानित करूया. माणिक पाटील त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य गणेशजी पाटील यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि जानमन सरवली नवीन 40+ संघाचे खंदे समर्थक गणेशजी पाटील यांना देखील आपण सन्मानित करू. भीम चौधरी यांच्या शुभ हस्ते आलेल्या मान्यवरांचे इथे स्वागत आणि सन्मान केला जातोय. गणेश पाटील यांचं स्वागत सन्मान. यस धन्यवाद. चला आपण स्वागत आणि सन्मान इथेच थांबूया आणि जाऊया मॅचच्या दिशेनं. 2 बाद 18 धावा लागलेत. ओव्हर नंबर 3 साठी भोलेनाथ पाटीलचा इथे वापर केलाय. चेंडूला डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून किशोर चौधरी उचलत आहेत. धावा मिळतील 2 धावेनी धावसंख्या 20 20 या अंकावर पोहोचलेली आहे. 17 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 20 धावा. आणि मोहनदादा भोईर आमच्या समालोचक कक्षामध्ये आम्हाला जॉईन झालेत. धन्यवाद. उमेश चौधरीचा हा फटका देखील त्याच रिझनला किशोर चौधरी यांच्या दिशेनं आणि इथे मिळेल फक्त एक सिंगल. उमेशनं स्ट्राईक स्वतःवर का ठेवली याचं उत्तर आपल्याला शेवटच्या ओव्हरमध्ये मिळेल का. 3 ओव्हर 21 धावा 7च्या सरासरीनं हरिभक्त पारायण बलिराम महाराज यांचं या क्रीडानगरीमध्ये शुभागमन होतं. वेलकम माऊली आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वारकरी संप्रदायाचे हरिभक्त बलिरामजी महाराज आपलं सरपंच चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच मालनूर कक्षामध्ये आपले हरिभक्त पारायण राम पाटील देखील आहेत आणि आज नितेश चौधरी यांना वाढदिवसाच्या आपण देऊया लक्ष शुभेच्छा. शेवटचा आणि अंतिम चौथा ओव्हर घेऊन आलाय संघाचा संघनायक पिंट्या पाटील. विजयजी पाटील आणि गंगाराम चौधरी आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. या चेंडूवर फक्त एक सिंगल. धावसंख्या 2-2. विजयजी पाटील गंगाराम चौधरी या आपण मान्यवर कक्षामध्ये सरपंच चषक 20-25 या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला जनमन सरवली नवीन 40+ संघाच्या वतीनं आमंत्रण दिलं जातोय. पिंट्या पाटील हा चेंडू सुरेख चेंडू. यष्टीरक्षक बघा किती दक्ष आहेत. मला वाटतं भोलेनाथ पाटील आहेत. नक्कीच भोलेनाथ पाटील या संघाचे एक मुख्य खेळाडू आणि के कैलास मडवीनं शिवा पाटील आणि भोलेनाथ पाटीलला स्पेशली शुभेच्छा. एसटीची वाह काय एसट्यांच्या मागे सुरेख कामगिरी. जितू चौधरी खुश असतील कारण की जितू चौधरी देखील अशाच प्रकारचे यष्टीरक्षक आपल्याला कित्येक सामन्यातून पाहायला मिळाले.
दीपेशजी माली वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. दीपेश माली, शरद माली, नामदेवजी चौधरी, जितू चौधरी, त्या सुरेंद्र चौधरी, राम पाटील, जग्गू चौधरी आणि हरिभक्त पारायण बलिराम महाराज या सर्व मान्यवरांचं मान्यवर कक्षामध्ये शुभागमन झालेलं आहे. काय कमालीची गोलंदाजी आहे. नाणेफेकी जिंकून जो निर्णय घेतलाय तो निर्णय कुठेतरी मला वाटतं अयोग्य आहे. कारण की सकाळचं सत्र आणि मी इथे हा चेंडू देखील आलाय डॉट. नक्कीच उमेशनं जो निर्णय घेतलाय तो निर्णय कुठेतरी चुकीचा असावा. कारण की सकाळचं सत्र आणि 100 कर्णधारामधून 10 कर्णधारांनी असा कदाचित निर्णय घेतला असेल की पहिल्या सामन्यातून प्रथम फलंदाजी धर्मा चौधरी शॉट फाईन लेगला चेंडूला स्टॉप करतायत. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलनं धावसंख्या 2-4 24 धावा लागलेत आणि ओव्हर नंबर 4चा खेळ देखील इथे संपलेला आहे. म्हणजे 24 चेंडू आणि 24 धावा आणि विजयाचं लक्ष 25 धावांचं. चला पुढील दोन्ही संघ सचिन स्पोर्ट पूर्णा आणि जय बजरंग कारिवली ब आपण टॉससाठी या. आपण जाऊया मान्यवर कक्षामध्ये. हरिभक्त पारायण वारकरी संप्रदायाचे सदस्य बलिरामजी महाराज यांना आपण सन्मानित करूया. भीमजी चौधरी आपले शुभ हस्ते महाराजांचं यथोचित आपण स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करायचं आहे. हरिभक्त पारायण बलिराम महाराज या माऊलींचा आज आपण मान्यवर कक्षामध्ये यथोचित स्वागत आणि सन्मान करतोय. वारकरी संप्रदायाची पताका ज्यांनी खांद्यावर घेतलेली आहे असे हरिभक्त पारायण. त्यानंतर दीपेश माली. दीपेश माली जय बजरंग कारिवली ब आणि सचिन स्पोर्ट पूर्णा दोन्ही संघटक आपण त्वरित द्या. आपला यानंतर सामना होणार आहे. वेलकम मंगेश नाईक आणि हेमंतजी मिटकर. आपण जाऊया पुढील सामन्याच्या टॉससाठी. बलिरामजी महाराज आणि पंडितजी चौधरी माजी सरपंच ग्रामपंचायत सरवली दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण टॉस बॉक्स मध्ये या. बलिरामजी महाराज आणि गणेशजी पाटील विद्यमान सदस्य ग्रामपंचायत सरवली तिन्ही मान्यवरांनी यायचं आहे. या आपण टॉस बॉक्स मध्ये आपण करूया. सचिन स्पोर्ट पूर्णा आणि जय बजरंग कारिवली ब या दोन संघादरम्यान नाणेफेकी. वेलकम हेमंतजी मिटकर आणि मंगेशजी नाईक. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. माजी सरपंच आहेत पंडितजी. त्यानंतर हरिभक्त पारायण माऊलींचं देखील इथे शुभ आगमन सुस्वागतम. गणेशजी पाटील आपलं देखील स्वागत आहे. मान्यवर कक्षामधून मान्यवर टॉस बॉक्समध्ये आलेत. तर टॉस केली जाते चापा आणि काटा असं नाण्याचं स्वरूप आहे. कोण आवाज देईल? हेमंत मिटकर आवाज देतील. आणि जे मागितलं होतं नक्कीच काटा बोलले होते आणि काटा झाले. आपलं खूप खूप स्वागत आणि आभार. मान्यवरांना विनंती आपण पुन्हा एकदा मान्यवर कक्षामध्ये जाऊन मान्यवर कक्षाची शोभा वाढवायची. नक्की धर्मा चौधरी यांच्याकडून कोल्ड्रिंक आहे ते दोन्ही संघटनांना आपण देतोय. तर धर्मा चौधरी यांच्या माध्यमातून प्रत्येक संघनायकाला एक कोल्ड्रिंक दिले जाते. आपण पुन्हा एकदा मान्यवर कक्षाची शोभा वाढवायची आहे. हेमंतजी मिटकर या स्पर्धेतून आपण पहिला सामना खेळताय. जय बजरंग कारिवली बस संघासमोर नाणेफेकीचा महत्वाचा कौल आपल्या बाजूने लागलाय. प्रथम फलंदाजी की गोलंदाजी? गोलंदाजी. प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. यामागचं काय कारण उद्देश सांगू शकाल? असं काय नाही, सकाळचं वातावरण आहे म्हणून.
कसं वाटलं जनमन सरवली नवीन 40+ संघाचं सरपंच चषकाचं आयोजन आणि एकंदरीत ही खेळपट्टी ग्राउंड या केडानगरीमध्ये आल्यानंतर कसं एन्जॉय करताय? असं वाटतं की या दमनलाच मॅचेस चालू आहेत. ग्रीन आणि सगळ्या साईडनी पॅक केलेला ग्राउंड आहे आणि नीटनेटकं आयोजन आहे सरवलीचं. तर प्रथम 4 ओव्हरमध्ये असे कोण मुख्य गोलंदाज आहेत ज्यांच्याकडून जास्त अपेक्षा असतील? जगदीश, पद्मनाभ, दीपा यांच्याकडनं चांगल्या अपेक्षा आहेत आम्हाला. दीपक म्हात्रे आज संघामध्ये आहेत. हो आहेत. काय अपेक्षा आहेत दीपा म्हात्रेकडून? चांगली गोलंदाजी करावी त्यांनी. खूप खूप धन्यवाद. आपल्याला शुभेच्छा आहेत. मंगेश, आपल्यासाठी नाणेफेकी महत्त्वाची होती? नाही, तसं काही नाही. आम्हाला बॅटिंग मिळाली ते चांगलं झालं, कारण की आम्ही जेव्हा बॅटिंग मिळते तेव्हा आमची संघ जिंकतो. क्या बात आहे. म्हणजे आपल्याला योग्य तो निर्णय मिळाला आहे. जनमान सरवली संघाचं आयोजनाविषयी काय म्हणशील? खूप चांगलं आयोजन आहे. आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबाबत आम्ही त्यांचे आभारी आहेत. खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो, आजच्या दुसऱ्या दिवसातून पहिल्या फेरीच्या दुसऱ्या सामन्याची नाणेफेकी जिंकून सचिन स्पोर्ट पूर्णा संघाचे संघनायक हेमंत मिटकरनं प्रथम घेतला आहे गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी जय बजरंग कारिवली ब संघाला आमंत्रित केले आहे. जाऊया आपण ऐकूया सामन्याचं दुसरं सत्र मोहनदादा भोईर यांच्या माध्यमातून. हॅलो हॅलो. धन्यवाद कालुरामजी केने. सर्वांना सुप्रभात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्यसु सर्वदा. भगवंताला नमस्कार करून आपण आजच्या स्पर्धेला प्रारंभ करतोय. पहिला सामना 2 दिग्गज संघामधून मित्र आपण पाहतो. एका बाजूला वरालदेवी ताडाली खऱ्या हाताने प्रथम नाणेफेक जिंकल्यानंतर एक धाडशी निर्णय आपण पाहिला वरालदेवी ताडाली संघाचा. मात्र साजेशी कामगिरी पहिल्या 4 ओव्हरमधून त्यांना करता आली नाही. फक्त धावा ज्याने केल्या 24 आणि विजयाचं मापक लक्ष 25 धावांचं उराशी बाळगताना ऑर्गनाइज संघ आपण इन ॲक्शनमध्ये पाहतो आणि खऱ्या हाताने दुसरा चेंडू पेस करताना चौकार देखील येतोय. आणि दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झाले सन्माननीय राम लक्ष्मण चौधरी आणि त्याचबरोबर प्रवीणजी मलवारी. आपण कुठं प्रेक्षकामध्ये असाल तर आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. धावसंख्या 5. अतिशय चांगला चेंडू प्रतिम उत्कृष्ट उत्तम दर्जाचा चेंडू हाताळताना गोलंदाज सुशील. मात्र या ठिकाणी एसटी रक्षक नवीन याला तो चेंडू व्यवस्थित गॅदर करता आला नाही. झेल घेण्याची एक नामी संधी. चेंडूला उडवला ऑन साईडला. अतिशय चांगला फटका आपण पाहतोय भरतेच्या बॅटमधून. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न. एकच धाव या ठिकाणी कंप्लीट केली. एक धावणी सांगत. आता बघा किशोर चौधरी तुम्हाला या ठिकाणी एक सुवर्ण संधी आहे. आपल्या बॅटमधून षटकार जर आला तर तुमचे खांदे समर्थक तुमचे परममित्र जयहिंद चौधरी यांच्याकडनं एक योग्य ते पारितोषिक तुम्हाला दिलं जाईल. 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. एकच धाव कंप्लीट झाली. धावसंख्या एकाने पुढे सकते धावसंख्या होते ती. आवाज असं एक असं होतं डबल डबल मिनिंग असा. हॅलो ते इकडे जरा एक क्रॉस केली. गणेश पाटील यांच्याकडून लागोपाठ 2 षटकार. बघा गणेश पाटील यांच्याकडे देखील या स्पर्धेमधून फलंदाजी सुवर्ण संधी आहे. आपण 2 चेंडूमध्ये 2 उत्तुंग षटकार मारता तर तुम्हाला देखील दिले जातील त्यांच्याकडे 1000 रुपयाचं कॅश प्राइज. 2 मारायला धावा 10 धावा तर पाहिजे. म्हैसाची जत्रा अजून खपली नाही. बघा काय गिऱ्हाईक काय असेल ते. दादा आधीच ते धावा कमी ना तुम्ही छक्क्यावर छक्के लावता. दुसऱ्या षटकाला परमते वैयक्तिक पहिला सांगित दुसरं गोलंदाज येतो पंकज. वेलकम साईनाथ पाटील. वेलकम अमृत पाटील. आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. पंकज अक्रॉस लाईन ऑन साइडचा अतिशय चांगला फटका करून कार्पेट चेंडू येतो मिड विकेटला. सुशीलेच्या माध्यमातून थोडंसं थंबल होताना एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 9. विजयाचं एक मापक लक्ष फक्त आणि फक्त 25 धावांचं.
पुन्हा एकदा पंकज अक्रॉस लाईन ऑन साईडचा फटका साधला चेंडू येतो शॉर्ट मिड विकेटला एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न फेक थोडीशी रॉंगिन आणि 2 धावा कंप्लीट धावसंख्या दोन्ही पुरस्कार धावसंख्या होती ती 11. अतिशय चांगला चेंडू प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहिली फलंदाज लेग बिफोर सर्व आणि बाद. नेक्स्ट बॅट्समन दिलीप जातोय. पुन्हा एकदा सर्व क्रीडासिक उपस्थित मान्यवर सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण पाहतो जय हनुमान सरवली न्यू 40+ आयोजित सरपंच उपसरपंच 2025 थरार आणि खऱ्या अर्थाने स्पर्धेच्या माध्यमातून देखील एक चांगली संकल्पना आपण पाहिली भीम चौधरी यांची. कारण की मला वाटतं पूर्ण टीमला त्यांच्याकडनं गणवेश या ठिकाणी दिला गेला. धावसंख्या 12 आहे. विजयाचं लक्ष या ठिकाणी मात्र चेंडू सुंदरसं स्वीप केले ऑन साईडला कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नाहीये चेंडू जाईल सीमारच्या बाहेर चौकार फक्त आणि फक्त दिशा दिली ताकदीपेक्षा युक्तीचा उत्तम वापर करताना फलंदाज
नेक्स्ट बासमन सुधाकर. वेलकम जगदीश पाटील, सचिन स्फोट पुणा या संघाचे करता धरता. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सुशील. धावसंख्या एकीने पुढे धावसंख्या होती ती 20. अतिशय प्रतिम उत्तम चेंडूची फेक करताना गोलंदाज सुशील. नवीन याच्या माध्यमातून अतिशय ची संधी असती. नेक्स्ट बासमन. चौथ्या षटकाला प्रारंभ. वैयक्तिकवाला सांगित चौथं गोलंदाज वैयक्तिक पहिला संघाच्या वतीने शेवटचा अंतिम षटक करण्याची जबाबदारी कॅप्टन उमेश. आणि चेंडू मात्र अमांतर. धावसंख्याकडे पुढे किती 22. आउट ऑफ इनसाइडचा अतिशय चांगला फटका आहे. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. स्कोर लेवल. मॅच फिनिश. क्या बात आहे. आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी ज्यांचा अपार कष्ट आपण मेहनत पाहतोय, नितेश चौधरी. आणि खरं मला त्यांचा जन्मदिवस आणि त्या जन्मदिवसानिमित्त एक स्पेशल गिफ्ट आज सकाळच्या सत्रामधून संघाच्या वतीने त्याला दिली जाते. संघ विजयी झालेले आहे आणि हा विजय मला वाटतं परिपूर्ण त्यांना समर्पित केला जातोय वाढदिवसानिमित्त. क्या बात आहे.
हॅलो नो डाऊट या सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार खऱ्या अर्थानं अंतिम षटक ज्यांना अडताले फक्त धावा दिल्या 2 आणि एक महत्त्वाचा विकेट ज्यांना प्राप्त केला तो ठरतोय स्पर्धेचा फिनिशर संतोष पिंटू. आपण आपलं पारितोषिक घेण्यासाठी स्टेजवर या. महत्त्वाच्या सामन्यामधून महत्त्वाची कामगिरी आपण पाहिली. खऱ्या अर्थानं ताडोली संघाला शिकस्त दिली. अंतिम ओव्हरमधून खऱ्या अर्थानं अंतिम ओव्हर म्हटलं की स्लॉग ओव्हर असतं, हाणामारीचं षटक असतं आणि हाणामारीच्या षटकामधून देखील काय कमालीची गोलंदाजी आपण ज्याची पाहिली. पिंटू ठरतोय स्पर्धेचा फिनिशर. पिंटू याला पारितोषिक देण्यासाठी बलिराम माळी वारकरी संप्रदायाचे सदस्य आदरणीय बलिरामजी महाराज यांच्या शुभ हस्ते जी आकर्षक ट्रॉफी आहे तिचं वितरण केलं जातं. त्यानंतर शेतपे बघा मित्र, आपण खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी ज्यांचा अपार कष्ट आणि अपार मेहनत आहे त्यांचा जन्मदिवस नितेश चौधरी यांना आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता. डॅसिंग अंदाज, ड्रेसिंग पासून उत्तम असं व्यक्तिमत्व आणि आज खऱ्या अर्थाने ज्यांचा जन्मदिवस आहे, वाढदिवस आहे, आज आमच्या समूह कक्षाच्या वतीने देखील त्यांना जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असतील. आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य देवो आणि सर्वात महत्त्वाचं निरोगी आरोग्य, धनसंपदा, सुखसंपदा